हॅलो नमस्कार, मी सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ परवाच्या दिवशीचा होता, कारण वेळच भेटला नाही, त्यामुळं हा व्हिडिओ अपलोड करायला। संक्रांत होती त्यामुळे मी लवकरच उठले होते 5 वाजता आणि बाहेरचं झाडून पोर्च अंगण वगैरे धुवून घेतलं स्वच्छ। आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, आणखी उजडलंच नव्हतं, अंधार होता। सकाळी सकाळी किचनमध्ये आले, नंतर चहाला ठेवलं। शनिवार म्हटले की भरपूर कामं असतात आणि कितीही लवकर उठलं तरी वेळ हा कमीच पडतो। माझं चॅनल नवीन असल्यामुळे हा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पण तुम्ही चेकआउट करू शकता। आणि आता चहा मस्त ठेवलेला आहे। आणखी घरातलं कोणीच उठलं नव्हतं, आम्ही दोघंच उठलो होतो। शनिवार म्हणले की लवकर उठावंच लागतं आणि तरच वेळेवर काम पूर्ण होतात, नाहीतर मग दिवसही पुरं होत नाही। तुम्ही बघू शकता चहाला आता उकळी आली नाही, एकदम कडक असा मस्त चहा झालेला आहे। आणि मला कडक कडक चहा प्यायला आवडतो, जास्त सपकही आवडत नाही। आणि तोपर्यंत यांचंही आवरलं होतं आणि आता मी चहा दोघांसाठी ओतून घेते आणि त्यांनाही देते। माझा मुलांच्याच कपामध्ये ओतून घेतलं, कधी कधी मी मुलांच्याच कपामध्ये घेत असते चहा आणि त्यांना देते वाटीमध्ये, कारण त्यांना कपात प्यायला आवडत नाही, त्यामुळे त्यांना वाटीमध्ये देते। तर चहा बिस्किट घेतला आणि नंतर मग भाजीचं स्वयंपाकाचं बघायचं होतं। आणि प्रत्येकालाच प्रश्न पडतो की सकाळी सकाळी भाजी कशाची करायची, कारण प्रत्येक डब्याला ते द्यायचं म्हटलं की भाजीचाच प्रश्न उद्भवत असतो। माझं ठरलं होतं शिमला मिरचीची भाजी करायची, आणि ठरवतं एक आणि होतं एक असं होत असतं। ह्यांनी म्हटले की शिमला मिरचीची करायची नाही, मेथीची भाजी हवी। डब्यासाठी मेथीची भाजी पोळ्या बनवून दिल्या होत्या। आणि जेवण वगैरे काही केलं नाही सकाळी सकाळी तेवढ्या, आणि नाश्ताही केला नाही, कारण तेवढ्या सकाळी भूक नाही लागत। मग डब्बाच पॅक करून दिला। मुलींची शाळाही लवकरच असते, त्यामुळे तिलाही उठवलं आणि आवरून घ्यायला सांगितलं। तोपर्यंत 6:30 वाजले होते डब्बा वगैरे करून सगळं पॅक करून द्यायला। म्हटलं तिचं आवरून घेतलं आणि तिला पण दूध दिलं प्यायला। ती पूर्ण रेडी झाली होती आणि नंतर स्कूलला निघाली, टाटा बाय बाय। तोपर्यंत सासूबाईंनी कुंभाराच्या इथे जाऊन, आमच्या गावातच कुंभार असल्यामुळे कुंभाराच्या इथे जाऊन सासूबाईंनी सुगड आणली होती पूजण्यासाठी, हळदी कुंकू आणि तिळगुळ देऊन त्यांना जे काही सुगडाचं असतं ठरलेलं पैसे वगैरे देऊन सुगड घेऊन आली। आणि इथं आमची पूजेची तयारी चालू झाली। तोपर्यंत माझं आवरूपर्यंत सासूबाईंनी पूजा करून घेतली आणि नंतर माझं आवरल्यानंतर मी पण पूजा करून घेते। आणि आज मी संक्रांती स्पेशल अशी जांभळ्या कलरची साडी वेअर केली होती, कशी दिसली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। नंतर मी सासूबाईंनी जशी पूजा करून घेतली होती तसेच बघून मी पण पूजा करून घेतली। सुरुवातीला हळदी कुंकू वाहिलं, नंतर त्याच्या अगोदर मी गंधांचे ठिपके दिले होते, नंतर त्यावर हळदी कुंकू लावून घेऊन नंतर सुगडमध्ये हळदी कुंकू टाकून घेतलं आणि नंतर सासूबाईच्या पुसून घेतलं। बघितली मी त्यांनी कशी केली होती पूजा, काय नाही। नंतर मी पण त्याच पद्धतीने केली, जे आपण पारंपरिकदृष्ट्या केली जातात, जे आमच्या घरात आमच्या गावामध्ये केली जातात त्याच पद्धतीनं मी पण केली। आणि त्यामध्ये सुगडमध्ये हळदी कुंकू टाकल्यानंतर जे आपण फळांचं जे वाण जे म्हणतो आपण वाणासोबत द्यायला, ते टाकून घेतलं सुगडमध्ये। एका सुगडमध्ये 2-2 वेळेस असं पद्धतीने मी टाकून घेतलं। आणि त्यानंतर त्यावर मस्तपैकी असे प्रत्येक सुगडावर फुलं ठेवले। त्या अगोदर दीप प्रज्वलित करून घेतलं, कारण कोणतेही चांगलं काम करायचं असेल किंवा देवाची पूजा वगैरे करायची असेल तर त्या अगोदर दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो। आणि इथे माझी मुलगी छोटी प्रांजल, तिचं तर इथं काम असतं। ती देवाचं कोणतं काही म्हटलं की ती लगेच तयारच होते, ती बसून सगळं काही बघत असते आणि त्याच पद्धतीनं ॲक्टिंग करायला लागते, असं तिचं नेहमीचंच असतं।
नंतर मी अगोदर सगळं काम आवरून घेत असते आणि कोणतीही पूजा असली तर नंतर मग निवांतपणे पूजा करत असते, कारण घाई गडबडीत केलेली पूजा असं वेगळंच वाटत असतं नाही का. आणि आता आम्ही निघालो मंदिराकडे आणि आमची प्राणू आमच्या पुढेच तयार होते. आमच्या गावातील ग्रामदैवत नागेश्वर मंदिर इथेच आम्ही पूजेसाठी जातो आणि गावातील सर्व बायका इथेच येतात, त्यामुळे तिळगुळ आणि संक्रांतीचा वाण पण आम्ही इथेच देतो त्यांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनल नवीन आहे त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.